श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 23 डिसेंबर 2023 ते दिनांक 1 जानेवारी 2024 या कालावधीत सुमारे 8 लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। तर या कालावधीत सुमारे 15.95 कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली। तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात 6 लाखाहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। तर सुमारे 1,25,000हून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला आहे। याबरोबरच 11,10,600 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे 1,41,55,500 रुपये प्राप्त झालेत। याबरोबरच 7,46,400 साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय, साई प्रसादालय, मोफत भोजन, संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता, साई भक्तांच्या सुविधाकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचेही श्री हुलवळे यांनी सांगितले। ओम श्री साईनाथाय नमः। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने 23 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 अखेरच्या सप्ताहामध्ये जे शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तो महोत्सव अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलेला असून या दरम्यान 8 लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साई समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। या दरम्यान विविध स्वरूपाच्या देणगीच्या रूपाने संस्थांना 15,95,00,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली असून साई प्रसादालयामध्ये देखील 6 लाखपेक्षा अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतलेला आहे। तसेच 1,25,000 पेक्षा अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा देखील लाभ घेतलेला आहे। 11,10,600 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झालेली असून त्याद्वारे 1,41,00,000 रुपये संस्थांना प्राप्त झालेले आहेत। संस्थांमार्फत 7,46,400 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ मिळालेला आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालय, मोफत भोजन व्यवस्था, नंतर संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि बाह्य रुग्णांना चॅरिटीच्या सुविधा, त्याचप्रमाणे साई भक्तांना विविध प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या उभारण्यासाठी जे काही उपक्रम राबवले जातात आणि जे सामाजिक काम केले जातात त्यासाठी या दानाचा उपयोग करण्यात येत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी राजकुमार जाधव, शिर्डी। दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत। इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा। अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। संपर्क रवी पाटील, मोबाईल क्रमांक 84 83 99 56 87। तसेच समीर नवले, मोबाईल क्रमांक 95 61 19 19 66। आमचा ईमेल ID राष्ट्रसह्याद्री@gmail.com।